प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त नियंत जगाचे मालक अकरण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडवाळू भक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेशू छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय आजचा अभंग महाराज जनमानसालाच आवडेल यात नवल नाही, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आवडेल एवढा गोड अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे। तुकोबारायांचा अभंग हा संतपर प्रकरणातील अभंग आहे महाराज, आणि हा आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे महाराज। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। आपल्या 52 एकर मध्ये संत बाळू मामाचं मंदिर आहे महाराज, आणि आमचे ते मित्र आहेत अण्णा, ते आम्हाला भेटले आणि म्हटले महाराज आमच्या मंदिरावरती तुम्ही सेवा करा म्हटले, नाही का? म्हटलं हो महाराज नक्कीच करू एक दिवस, आणि योगायोग आला आणि आज आम्हाला सुद्धा वेळ मिळाला आणि हे करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं महाराज। सेवा करण्याचं भाग्य मठावरती मला प्राप्त झालं, मी त्यांचे सगळ्यांचे एकदा धन्यवाद मानतो महाराज। अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला सेवा उरकायची महाराज, कारण की उशीर झालाय, आपली रोज 8:30 ला आरती असते, बरोबर महाराज? हा, त्यानंतर महाराज थोड्या वेळामध्ये आपण सेवा संपूया। विठ्ठल या अभंगातून जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय काय सांगतात महाराज? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते। तुकोबाराय म्हणतात मी संतांचे उपकार काय सांगू महाराज, संतांचे उपकार मी काय सांगू। तुकोबाराय स्वतः संत आहेत महाराज, तरी सुद्धा संतांचं वर्णन करतात, म्हणजे संतांचे आपल्यावरती किती उपकार आहेत आपण याच्यावरतून ओळखून घ्यायचं महाराज। हो, तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते। तुकोबाराय म्हणतात संत तर उपकार करतातच महाराज, पण ते मला जागे पण करतात। कशा पद्धतीनं? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, स्वामी चरणी ठेवा माझा
जागे सुद्धा करतात. उठा जागे व्हा आता स्मरण करा पंढरीनाथा. तुकोबाराय म्हणतात, अरे जागा हो उठ, तू पंढरीचं पांडुरंग परमात्म्याचं भजन कर, बाळू मामाचं भजन कर. कोण सांगताय? तुकोबाराय सांगतायत. हा, उपकार तर करतायत पण पुन्हा आपल्याला जागे सुद्धा करतायत महाराज. तुकोबाराय काय म्हणतात? समाजामध्ये आपल्याला दोन प्रकारची माणसं पाहायला मिळतात महाराज. एक असतात कृतज्ञ आणि एक असतात कृतज्ञ गण महाराज. दोन प्रकारची माणसं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय म्हणले एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ गण, हे दोन माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. हे दोनच आहेत का समाजात? अनेक आहेत, पण तुकोबाराय म्हणतात कृतज्ञ आणि कृतज्ञ गण. मग तुम्ही म्हणता महाराज कृतज्ञ म्हणजे काय आणि कृतज्ञ गण म्हणजे काय? महाराज कृतज्ञ म्हणजे तुकोबाराय म्हणतात एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती जर उपकार केले असतील महाराज आणि त्या व्यक्तीने आपल्यावरती उपकार केल्यानंतर त्याचं स्मरण ठेवणं म्हणजे आपण त्या उपकाराची जाण ठेवणं हे आपलं कर्तव्य ना महाराज. हो, त्या उपकाराची जाण ठेवणं आपलं कर्तव्य. महाराज म्हणतात जो उपकाराची जाण ठेवतो, जो उपकाराचं स्मरण करतो तो कृतज्ञ आहे. मग कृतज्ञ गण म्हणजे काय महाराज? कृतज्ञ गण म्हणजे आपल्यावरती एखाद्या उपकारकर्त्याने उपकार केले आहेत तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणतो? एखाद्याने आपल्याला साधारण उदाहरण देतो, साधं उदाहरण देतो की आपल्याला एखाद्याने जर 500 रुपये उसने दिले बाबा आणि आपल्याला नंतर 500 रुपये दिल्यानंतर आपण त्याचे टायमाला माघारी दिले पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे ना. पण काही काय करतात महाराज, घेतात आणि परत वर्ष भेटच घेतलेत महाराज. जिवंत उदाहरण मी इथं उभा आहे. परत वर्ष भेट घेतलेत महाराज, फोन उचलत नाहीत. मग ते कोणते लोक आहेत? तुकोबाराय म्हणतात ते कृतज्ञ गण लोक आहेत. पहिला मुद्दा काय होता? कृतज्ञ आणि कृतज्ञ गण. कृतज्ञ म्हणजे एखाद्याला आपण जर पैसे उसने दिले तर तो आणून देतो, तो कृतज्ञ. आणि ज्याला दिलेत तो परत भेटच घेत नाही, तो कृतज्ञ गण. तुकोबाराय म्हणतात असे समाजामध्ये दोन प्रकारची माणसं पाहायला भेटतात. विठाला एक सुंदर उदाहरण देतो महाराज, आलं लक्षामध्ये तर पहा महाराज. जंगलामध्ये एक साधू महाराज तपश्चर्या करत होते. अनेक वर्षापासून महाराज तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना महाराजांची जंगलामध्ये एक अशी कुटिया होती महाराज. आणि महाराज एक दिवस तपश्चर्याला बसले असताना अचानक महाराज गणपती बाप्पाच्या वाहनाचं नाव काय? महिला मंडळ. उंदीर मामा. उंदीर मामा धावत आले आणि आल्यानंतर म्हटले महाराज, महाराज तपश्चर्या करत असताना महाराजांची तपश्चर्या भंग झाली महाराज. आणि महाराज म्हटले अरे काय झालं, काय ओरडतोय? महाराज तू इतका घाबरलेला होता, पूर्ण असा घामाने ओला चिंब झाला होता महाराज. उन्हाळ्याचे दिवस होते ना, घाम भरपूर येत होता, ऊन लागत होतं महाराज. आल्यानंतर महाराज तो घामाने ओला चिंब झाला होता. आल्यानंतर महाराज म्हटले काय झालं? तो म्हटला महाराज माझ्या मागे बोका लागलाय, बोका. उंदराला कशापासून धोका? त्याचं नाव बोका. आलं लक्षामध्ये? साधं उदाहरण देतो मी, जास्त जड नाही महाराज, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. थोड्या वेळात आपल्याला उरकायचंय. ते म्हणले माझ्या मागे बोका लागलाय, बोका. कोण म्हटलं? उंदीर मामा म्हणले साधू महाराजांना. महाराज म्हटले अरे बोका, तूच बोका हो ना. उंदीर म्हटला महाराज ते कसं शक्य आहे? महाराज म्हणले कस काय नाही शक्य? महाराजांनी कमंडलू मधलं पाणी घेतलं, हातावरती घेतलं आणि उंदरावरती शिंपवलं. शिंपवल्याबरोबर उंदीर काय झाला? बोका झाला ना महाराज. बाहेर फिरल्याबरोबर बाहेरच्या बोक्याने आतल्या बोक्याला पाहिलं, म्हणलं अरे हे तर आपल्याच भावकीतलंय. फक्त पुण्याला राहत होतं म्हणून ओळखीचं नव्हतं. थोडे भांडण झाले त्यांचे महाराज, म्हणून पळत आलत माघारी. तो म्हटलं महाराज ते आपल्या भावकीतलं, ते पळून गेलं महाराज बाहेर. कारण की बाहेर घरातून बाहेर आल्यानंतर जर आयटीत आलं ना, त्याच्यामुळे महाराज ते पळून गेलं. पळून गेल्यानंतर हा पुन्हा एकदा जंगलामध्ये फिरायला लागला. कोण महाराज? उंदीर रूपी बोक्का. कारण की तो उंदरापासून बोक्का तयार झालेला होता. तो तिथं बाहेर फिरायला लागला. एक दिवस फिरत असताना असाच महाराज त्याच्या मागे परत कुत्रा लागला. वेदस महाराज कुत्रा लागल्यानंतर पुन्हा महाराज दजमजल करत महाराज तिथपर्यंत धावत बळच पळाला महाराज. पळता येणार तरी सुद्धा, कारण की त्यांनी शेजारच्या घरातलं लोणी हाणलं होतं बोक्यानी. मी काय बोलतोय लक्षात येते ना? माझी भाषा कळते का तुम्हाला? महाराज त्याने महाराज तो शिरला, पुन्हा महाराजांच्या कुटियामध्ये शिरला आणि महाराजांना म्हटलं महाराज. महाराज म्हणले आता काय झालं? म्हटलं महाराज माझ्या माग कुत्रा लागलाय. म्हटलं कुत्रा. महाराज म्हणले कुत्रा. म्हटले अरे मग तूच कुत्रा हो ना. महाराज म्हणले अरे बोका. म्हटलं महाराज ते कसं शक्य आहे? म्हटले महाराज म्हटले मी आहे ना. म्हणले मागे पुढे उभा राहे संभाळीत. मी आहे म्हणले, तू घाबरूच नको. म्हटले हो.
महाराज म्हणले. परत महाराजांनी कमंडलू मधलं पाणी घेतलं, हातावरती टाकलं आणि त्या बोक्यावरती शिंपवलं. महाराज शिंपवल्या बरोबर महाराज तो पुन्हा काय तयार झाला, कुत्रा तयार झाला. कुत्रा झाल्यानंतर महाराज पुन्हा बाहेर फिरला. पुन्हा मग ती बाहेरचं पळून गेलं. परत भावकीच निघली ती पण नाही का, पुन्हा पळून गेलं महाराज पुन्हा पळून गेलं. आणि पळून गेल्यानंतर महाराज हा पुन्हा एकदा जंगलामध्ये फिरायला लागला. आणि फिरत असताना एक दिवस महाराज मोठ्या वाघानं पाहिलं त्याला. कोणी वाघानं पाहिल्यानंतर हा पुन्हा एकदा महाराजाकडे धावत आला. महाराजांना म्हटला, महाराज आता तरी वाचवा. महाराज म्हटले, आता काय झालं? तो म्हटला, महाराज माझ्या माग सिंह लागलाय, वाघ लागलाय वाघ. आणि वाघ लागलाय म्हटल्यानंतर महाराज म्हटले, अरे तूच वाघ हो ना. तो म्हटला, महाराज ते कसं शक्य आहे? महाराज म्हटले, मी आहे ना, तू भेऊच नको म्हटले, मी आहे. असं म्हटल्यानंतर महाराजांनी पुन्हा एकदा कमंडलूतलं पाणी घेतलं, हातावरती घेतलं आणि त्याच्या अंगावरती शिंपवलं. शिंपवल्या बरोबर तो वाघ तयार झाला. महाराज पण हा बाहेर फिरला. एक पाय आत होता, एक पाय बाहेर होता. महाराज पण त्याच्या मनामध्ये काय विचार आला माहितीये का? तो म्हटला, ज्या महाराजांनी आपल्याला उंदरापासून वाघापर्यंत बनवलंय ना महाराज, ज्याने आपल्याला ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्यापर्यंत नेलंय ना, तो परत एकदा आपल्याला घरी बसू शकतो महाराज. साधं उदाहरण आहे, कारण की सध्या राजकारण जास्त चालते म्हणून हे उदाहरण दिलं नाही का. हा महाराज तो म्हटला, ज्याने आपल्याला उंदरापासून तर वाघापर्यंत नेलंय, तो पुन्हा सुद्धा आपल्याला उंदीर बोला 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 बनवू शकतो ना, उंदीर बनवू शकतो. हो महाराज. ज्याने आपल्याला श्रीमंत केलं तो पुन्हा आपल्याला भिकारी बनवू शकतो. त्यानंतर महाराज त्याच्या लक्षात आलं आणि त्या वाघाने ठरवलं. महाराज त्या उंदीर रूपी जे वाघ होता ना, त्याने ठरवलं आता काय करायचं. महाराजांना आपण संपून टाकू म्हटलं. काय त्याच्या मनात विचार चालला. एक पाय बाहेर होता, एक पाय आतमध्ये होता. त्याने विचार केला महाराजांनी संपवायचं. पण महाराजांची अनेक वर्षांची तपश्चर्या होती महाराज नाही का. आणि मग महाराजांना ते लक्षात आलं. महाराजांना लक्षात आलं त्याच्या मनामध्ये कोणता विचार आलाय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुकोबाऱ्यामध्ये समाजामध्ये दोन प्रकारची माणसं पाहायला भेटते. पहिला कोणता आहे? कृतज्ञ, आणि दुसरा आहे कृतज्ञ घन. त्याच्या मनामध्ये कृतज्ञ घनपणा निर्माण झाला. महाराजांनी त्याच्यावरती उपकार केलेत तरी सुद्धा तो महाराजांचे उपकार विसरला. तुकोबाराय म्हणते, समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांच्यावरती संतांनी उपकार केलेत, त्यांच्यावरती देवाने सुद्धा उपकार केलेत तरी सुद्धा ते विसरतात. त्यांचं नाव आहे कृतज्ञ घन. विठ्ठल पहिला मुद्दा झाला महाराज कृतज्ञ घन. कृतज्ञ घन म्हणजे ज्यांच्यावरती आपण उपकार करतो तरी सुद्धा त्या उपकाराची ते जाण ठेवत नाहीत, ते कृतज्ञ घन. मग महाराज कृतज्ञ म्हणजे काय? कृतज्ञता कोणाबद्दल बाळगावी? तुम्ही सांगितलं कृतज्ञ घन म्हणजे असे लोक असतात ज्यांच्यावरती आपण उपकार करतो तरी सुद्धा त्या उपकाराची ते जाण ठेवत नाहीत. मग ते कृतज्ञ घन झाले. महाराज मग कृतज्ञ लोक कोणते हो? कृतज्ञता कोणाबद्दल बाळगावी? याचा पहिला मुद्दा तर आपला संपला. मग आता दुसरा मुद्दा, कृतज्ञ घन म्हणजे काय, तर कृतज्ञता कोणाबद्दल बाळगावी, कृतज्ञ घन म्हणजे काय हे आपण पाहणारे महाराज. कृतज्ञता बाळगावी महाराज पृथ्वीबद्दल बाळगावी, पर्वताबद्दल, नदीबद्दल आणि गायीबद्दल कृतज्ञता बाळगावी महाराज. ते कसं महाराज? परोपकाराय वहंती गंगा, परोपकाराय इदं शरीरम, परोपकाराय वहंती गाया. महाराज परोपकाराय वहंती नद्या. नदीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. ते कसे पहा महाराज? अनेक वर्ष झाले तुमचे पंजोबा, आजोबा, तुमचे वडील आणि तुम्ही सुद्धा एवढ्या वर्षापासून नदीमधून पाणी घेताय. तुमच्या उसाचं बिल आल्यानंतर नदी कधी घरी येऊन म्हटली का महाराज अर्ध्या बिलाचा हिस्सा माझा आहे, एवढ्या दिवसापासून माझं पाणी फुकट घेतोय? म्हटली का कधी कोणाला येऊन? नाही ना, कारण की तिचा जन्मच उपकाराकरिता झालेला आहे. परोपकाराय वहंती नद्या, ती उपकाराकरिता जन्म घेतलेला आहे. उगमापासून तर शेवटपर्यंत ती उपकारच करत असते महाराज. परोपकाराय इदं शरीरम, शरीर सुद्धा उपकाराकरिता जन्माला आलेलं आहे महाराज. आपलं शरीर आपल्याला देवाने दिलंय ना, मग आपण उपकार करीत राहिलं पाहिजे महाराज. वेदांत महाराज पखवाद शिकवतात, दुसऱ्याला शिकवतात, ते उपकार करतात. ते जेवढं दुसऱ्याला देतील तेवढं त्यांच्यामध्ये अजून भरभराटी होत असते महाराज. आपण जेवढं दुसऱ्याला देतो ना, तेवढं आपल्याकडे वाढत असतं महाराज. त्यामुळेच परोपकाराय वदंती शरीरा, शरीर सुद्धा उपकाराकरिता जन्माला आलेले महाराज. भगतसिंगाला फाशी झाली महाराज. भगतसिंगाला फाशीची शिक्षा मंजूर झाली महाराज. आणि उद्या सकाळी 10 वाजता फाशी होणार होती. कोणाला? भगतसिंगाला.
आणि ते आपल्या देशाकरिता लढत होते महाराज. आणि त्यांना फाशी झाली आणि फाशी उद्या सकाळी 10 वाजता देणार होते महाराज. आणि 10 वाजता 9:30 वाजता महाराज जेलर तिथं जाऊन बसला. बसल्यानंतर महाराज जेलरनी पाहिलं भगतसिंग काय करतायत, तर भगतसिंग सूर्य नमस्कार करतायत, जोर काढतायत, बैठका काढतायत. त्यानंतर जेलरनी प्रश्न विचारला, अरे राजा, अरे तुला 10 वाजता फाशी होणार आहे राजा, व्यायाम वगैरे करून काय होणार आहे नाही का? हा, तो म्हटला, जेलर काका, अहो जेलर काका, माझी आई ना आई आमच्या घरामध्ये देवपूजा करते नाही का, देवपूजा करते आणि आमच्या घराच्या समोर असं फुलाचं झाड आहे म्हटला. आणि फुलाच्या झाडाला अनेक फुलं असतात महाराज म्हटला. आणि त्या फुलाचे सगळे फुलं आई सकाळी काढून आणते. घरी आणल्यानंतर त्यातले जे टवटवीत फुलं आहेत ना, जे चांगले दिसतात ते फुलं आई निवडती आणि आमच्या देवाची पूजा करते. हा महाराज म्हणलं. जेलर म्हणला मग त्याचं काय? म्हटलं मी माझ्या भारत मातेसाठी उद्या काय होणार आहे, फाशीवरती जाणार आहे. फाशी कशासाठी दिली भगतसिंगाला? आपल्या देशासाठी दिली ना. तर मग ते म्हणले मी माझ्या भारत मातेसाठी उद्या फाशीवरती जाणार आहे. मग कसा गेलो पाहिजे? टवटवीत गेलो पाहिजे म्हटला महाराज. याच्याकरिता परोपकार इदम शरीर, शरीर सुद्धा उपकाराकरिता जन्म घेतलेला आहे महाराज. विठाल तो बराय काय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत महाराज. एकदा काय झालं पहा, आळंदीचे भोजलिंग काका त्यांची मुलगी कराडगावच्या रामराव राजाला दिलेली होती महाराज. कोणाला? कराडगावच्या रामराव राजाला दिलेली होती. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चारी भावंड पंढरपूरच्या दिशेने वारी करिता येत होते. आणि येत असताना त्यांना कुणी पाहिलं? भोजलिंग काकाने पाहिलं. आणि काका म्हटले, ज्ञानोबाराय, तुम्ही आता कराडगावच्या दिशेने जाणार आहात, तर माझ्या मुलीच्या घरी पोहुणचार घ्या. पोहुणचार घ्या म्हणजे तिच्या इथं जा, बसा, थोडासा नाश्ता करा, काय असेल ते महाराज पोहुणचार घ्यायचा सांगितला. आणि ज्ञानोबारायांनी त्यांनी होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर महाराज सीताबाई पर्यंत, त्या भोजलिंग काकाची मुलीचं नाव सीताबाई होतं महाराज. सीताबाई पर्यंत हा निरोप पोहोचला. पोहोचल्याबरोबर सीताबाईला फार आनंद झाला. कारण महाराज महिला मंडळाला माहेरचं माणूस हिचं म्हटलं की एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की तो आनंद गगनातच मावत नाही महाराज. कारण माहेरचं कुणी यायचं असलं की महाराज खूप आनंद होतो त्यांना. तसा सीताबाईला सुद्धा आनंद झाला महाराज. आनंद झाला. तिने पूर्ण तयारी सुरू केली. पण महाराज एक गोष्ट जरा वेगळीच होती महाराज. तिचा जो पती होता ना, तो जरा नास्तिक विचाराचा होता. तो साधू संतांना मानत नव्हता. लफंगे, भोंदू असे अनेक अनेक प्रकारचे शब्द तो वापरत होता त्यांना, कारण की तो मानत नव्हता साधू संतांना. मग आता तिच्या मनामध्ये शंकाच निर्माण झाली. महाराज आपण एवढी मोठी तयारी केली, आपल्या माहेरावरून एवढे मोठे संत, साधू संत येणार आहेत. महाराज सीताबाईला टेन्शन आलं. सीताबाईने तिच्या स्वतःच्या दासीला सांगितलं की आपल्या गावाच्या बाहेर महाराज हे आलेले आहेत. कोण? साधू संत आलेले. कुठले? आळंदीचे. बोलू नका, आळंदीवरून साधू संत आलेले आहेत. आपण त्यांचा पोहोचार तुम्ही गावाच्या बाहेर करा. कारण की माझा जो पती आहे तो नास्तिक आहे. पण महाराज सीताबाईच्या डोक्यामध्ये एक विचार आला. सीताबाईला एक 5 वर्षाचा मुलगा होता महाराज, छोटा. सीताबाईने त्या मुलाला आपल्या हातातल्या अंगठीचा मोती खाऊ घातला महाराज, छोटा. आणि मोती त्याच्या नरड्यामध्ये अडकला आणि तो मरण पावला, काळा निळा झाला महाराज. आणि सीताबाई मोठ्या मोठ्याने रडू लागली महाराज. स्वतःचा मुलगा रडण्याचं दुःख काय असतं ना महाराज. एखाद्या आईला विचारावं, हो, एखाद्या आईला विचारावं आपला मुलगा आल्यानंतर काय दुःख होतं. हा पोटचा गोळा असतो महाराज, लहानपणीपासून मोठा केलेला असतं. आणि आपल्या आईला विचारा, तिला हुंदका अनावर झाला नाही, मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागली, रडू लागली. आणि तिच्या पतीला कळालं की आपला मुलगा मरण पावलाय. तो सुद्धा धावत आला आणि मुलाजवळ बसला. तो सुद्धा रडू लागला. पण महाराज सीताबाईने हे सगळं कशासाठी केलं होतं? ज्ञानोबारायांनी त्यांना घरी आणायचं होतं, बरोबर. हे ज्ञानोबारायांना त्यांना घरी आणण्याकरिता सीताबाईने एवढं सगळं केलं होतं. आणि हे सगळं करण्यानंतर एवढं रडत असताना सीताबाई तेवढ्यात म्हटली महाराज, म्हटली आळंदीवरून संत मंडळी आले आहेत, आपण त्यांना विनंती करू की आमच्या दुःखाचं निवारण करा, आमचं दुःख दूर करण्याची आपण त्यांना विनंती करू महाराज. असे कोण म्हटलं? सीताबाई तिच्या नवऱ्याला म्हटली. महाराज तेवढ्या दुःखात सुद्धा नास्तिक लोक कसे असतात पहा, की बाबा ज्यांचा संतांवरती विश्वास नाही ना, एवढं दुःख आपल्याला झालंय, स्वतःचा मुलगा मरण पावलाय, तरी सुद्धा त्याच्या डोक्यात एकच होतं महाराज, काय तर संत, साधू संत याच्यावरती विश्वासच नव्हता नाही का.
तू म्हटला की आता तर खरी वेळ आहे यांची परीक्षा घ्यायची. कोणाची? साधू संतांची. तू म्हणला काही हरकत नाही, आपण यांचा पाहुणचार करू. स्वतःच्या मुलावरती महाराज कपडा टाकून दोघांनी स्वागताची तयारी केली. सगळं स्वागत झालं, पाद्यपूजा झाली, फल आहार झाला. आणि त्यानंतर मुक्ताई म्हणाल्या, अगं सीताबाई, तुझा छोटा मुलगा दिसत नाही ग. म्हणलं महाराज, आपला स्वतःचा मुलगा वारलेला आहे आणि तो दुसऱ्या रूम मध्ये ठेवलेला आहे. असं कोणी विचारलं की तुमचा मुलगा कुठे आहे, तर महाराज दम निघेल का आईला? स्वतःच्या आईला दम निघेल का? तिने खूप मोठ्याने रडायला सुरुवात केली. महाराज ओरडायला लागली. त्यानंतर ज्ञानोबारायांनी कोणाला विचारलं? तिच्या नवऱ्याला विचारलं की बाबा काय झालं, का रडतायत ते, तो काही आजारी आहे का? ते म्हटले नाही महाराज, महाराज तू मरण पावलाय. महाराज म्हटले त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि घेऊन आल्यानंतर महाराज तो पूर्ण काळा निळा पडलेला होता. काळा निळा पडलेला असताना महाराज ज्ञानोबारायाने निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं आणि निवृत्तीनाथ महाराजांना म्हणले, दादा, एवढं दुःखाचा डोंगर त्यांच्या घरावरती कोसळलेला असताना सुद्धा त्यांनी आपलं एवढं मोठं स्वागत केलं, एवढं मोठं पाद्यपूजा केली आणि फल आहाराचं सुद्धा एवढं मोठं कार्यक्रम केला. एवढं दुःखाचं डोंगर कोसळलेला असताना सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आज्ञा दिली आणि ज्ञानोबारायांनी ते बाळ मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्यानंतर महाराज त्या बाळाच्या कानामध्ये हळूच म्हटले, बाळा, हे बाळा, अरे उठ, कोण आलंय पाहते. झोपेतून जाग व्हावं त्याप्रमाणे माझ्या ज्ञानोबारायाने आवाज दिल्यानंतर ते बाळ जाग झालं महाराज. आणि जागा झाल्यानंतर तो रामराव राजा, तो जो राजा होता ना, तो माझ्या ज्ञानोबारायाला शरण गेला. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. विठाला म्हणतात, काय सांगू संतांचे उपकार. माझ्या ज्ञानोबारायाने त्याला आवाज दिल्यानंतर महाराज झोपेतून जागा व्हावं त्याप्रमाणे ते बाळ जाग झालं. मग पुन्हा महाराज काय म्हणतात, मज निरंतर जागविती. अहो, उपकार तर करतातच पण जागे सुद्धा करतात. नुसता उपकार करून तुकोबाराय सोडत नाहीत, तर ते जागे सुद्धा करतात. ते कसे महाराज पहा. एका गावामध्ये महाराज, पूर्वीच्या काळामध्ये बाबा लाईट नसायची, बरोबर. लाईट नसायची आणि लाईट नसल्यामुळे महाराज पूर्वीच्या काळामध्ये कंदील राहायचे महाराज. कंदील असायचे ना बाबा पहिले, नाही का. लाईट नसल्यामुळे कंदीलचा वापर जास्त व्हायचा आणि ते कंदील होतं महाराज. आणि जुन्या काळामध्ये गावामध्ये गुरखी म्हणून एक ठेवला जायचा. कशा करता? आपल्या गावातलं सोनं पैसे चोरीला जाऊ नये म्हणून महाराज तो रात्री ना फेरफटका मारायचा. त्याचं ठरलेलं राहायचे महाराज वेळ. एकदा 12ला, त्याच्यानंतर 2ला, पुन्हा एकदा 3ला. तो असा पूर्ण गावामध्ये जेवढ्या गल्ली असतील तेवढं पूर्ण फटका मारायचा. त्याच्या हातामध्ये एक काठी राहायची. त्या काठीला वरती अशी गोल कडी राहायची आणि त्या कडीला घुंगरं राहायची. कारण की तो गावामध्ये फिरलाय का नाही हे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे ना महाराज. तो वाजत 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 पूर्ण फिरायचा महाराज. पण महाराज फिरायचा आणि एक दिवस तो अनेक दिवसापासून असं फिरत होता महाराज. आणि फिरत असताना एक दिवस त्याच्या मनामध्ये इच्छा प्राप्त झाली. म्हणजे तो बिड्या पितच होता महाराज, पण पुन्हा एकदा इच्छा प्राप्त झाली की आता आपण काय करू, गावात फिरता फिरता बिडी पिऊ म्हटला महाराज. जरा एन्जॉय करू म्हटला, नाही का. आता नवीन जमाना आलाय म्हटला. तो बिड्या पिणार होता. त्याच्या मनात इच्छा प्राप्त झाली, आता बिडी प्यायची महाराज. खिशामध्ये बिडीचं काय होतं महाराज, माझ्या नाही त्याच्या, तिकडं नका बघा. त्याच्या खिशामध्ये बिडीचं ते पूर्ण काय असेल ते कट्टल पाकिट वगैरे काय असेल ते होतं महाराज. पण मनात इच्छा प्राप्त झाली. पण महाराज त्याला पेटवण्याकरता काय लागतंय बाबा, काय लागतंय? काडीची पेटी, नाही का. काडीची पेटी काही पण पीठ होती महाराज. त्यानंतर महाराज काडीची पेटी लागते. पण त्याच्या मनामध्ये इच्छा प्राप्त झाली. पण त्याच्याकडे काय नव्हतं महाराज, काडीची पेटी नव्हती. पण त्याच्या हातामध्ये काय होतं, काय होतं महिला मंडळ, अजून काय होत, बिडी तर खिशात होती, कंदील होता, कंदील. पण महाराज
कंदील त्याच्या हातामध्ये होता, एका हातामध्ये काठी होती आणि त्याच्या मनात विचार होता की मला बिडी प्यायची महाराज. पण त्याला काय, त्याच्याकडे काडीच पेटी नव्हती. त्याने एक घर वाजवलं महाराज. त्याने ते घर उघडलं आणि उघडल्यानंतर महाराज तू म्हटला, काय रे बाबा एवढ्या रात्री कशाला वाजवतोय लोकांचे घर, तुला जे काम सांगितलंय ते कर ना. हा एवढा चिडलं महाराज ते, कारण की ते दारे धरून आलो होतं शेतातून रात्री. आणि ते चिडल्यामुळे महाराज तू म्हटला, काय रे काय पाहिजे तुला. तो म्हणला, अरे माझ्या मनात ना जरा इच्छा प्राप्त झाली, मला ना बिडी प्यायची म्हटला. तो म्हणला, माझ्याकडे बिडी आहे पण काडीच पिटीच नाही म्हटला. काय म्हणला, माझ्याकडे काडीच पिटी नाही म्हटला. मग महाराज तू झोपेतून जो उठलेला होता ना, तो पूर्णपणे जागा झाला. त्याने जरा असे डोळे चुळले महाराज आणि याच्याकडे नीट पाहिलं. तो म्हणला, अरे तुझ्या हातात जो कंदील आहे ना कंदील, त्याने ही बिडी काय अख्खं गाव पेटन म्हणला. काय म्हणला, ती जर काच वरती केली तर त्याने बिडी काय पूर्ण गाव पेटल. तसंच तुकोबारा म्हणते आपल्यामध्ये भगवान परमात्मा आहे, पण आपल्याला हा तुकोबाराय. अशा पद्धतीने संत आपल्याला जागे करतात असं सांगतात. आपल्यामध्ये देव आहे, आपल्याला आसपास देव आहे, पण हे आपल्याला माहिती नाही म्हणून संत जागे करतात. मज निरंतर जागविती विठोबार घुमाये,
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी भावे उतराय ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी जायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. थोड्याशा वेळामध्ये महाराज जेवढं माझ्या बुद्धीला बोलायला जमलं तेवढं मी बोललो महाराज. जेवढं काय चांगलं असेल तेवढं सोबत घेऊन जा, जे काय वाईट असेल ती माझ्याकडे द्या, मी तिकडे नदीच्या पलीकडे नेऊन टाकतो महाराज. मी तिकडेच राहिलाय कुठं. जे काय वाईट असेल ते माझं मला द्या. महाराज तुकोबाराय म्हणतात काय सांगू संतांचे उपकार. तुकोबाराय म्हणतात संतांचे उपकार. संतांनी सुद्धा आपल्यावरती उपकार केले, बाळूमामांनी सुद्धा आपल्यावरती उपकार केले. बाळूमामांनी आपल्यावरती उपकार केलेत. महाराजाची परतफेड करण्याकरिता हे सगळे आलेले महाराज. कशाकरिता? मामांनी आपल्यावरती उपकार केलेत ना. हे सगळं मामांनी कमवलेले माणसं आहेत. मामांनी यांच्यावरती कृपा केली ना. उगाच एवढी गर्दी झाली का इथं? एवढ्या महाराणात कोण कशाला येईल महाराज? कशाला येईन कोण कशाला? हे फक्त मामाची कृपा आहे महाराज आपल्यावरती, म्हणून आपण इथे जमा झालो. महाराज एकदा काय झालं बघा, एका गावामध्ये एक म्हातारं माणूस होतं महाराज. ते जरा खोडीलच होतं बघा, जरा खोडील होतं. म्हणजे असतात ते प्रत्येक गावात नाही का. आणि ते काय करायचं महाराज, त्याला जरा शिव्या द्यायची सवय होती. ते जे दिसल ते त्याला मूर्ख 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 हा शब्द राहायचा महाराज. त्याचं ध्रुपदच ते राहायचं. आपण कसं म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ते म्हणायचं मूर्ख मूर्ख मूर्ख. प्रत्येकाला जे दिसल अरे मूर्ख आहेस का, अरे मूर्ख आहेस का, प्रत्येकाला महाराज. एक दिवस मुलगा लग्नाला गेला आणि गायला जरा पाणी पाजायला उशीर झाला. त्याचा जरा गायीत जरा जास्त जीव होता महाराज. कारण की जेव्हा ते तरुण होता का तेव्हा त्या गायीने जरा पायाखाली तुडीला होता. माझं बोलणं कळतंय का महिला मंडळी? इकडे लक्ष द्या. महाराज त्या म्हाताऱ्याचं गायीवर प्रेम होतं का? तरुणपणात त्या म्हाताऱ्याला जरा त्या गायीने का पायाखाली तुडीलं होतं महाराज. त्याच्यामुळे जास्त जीव होता गायीवर. गायीला पाणी पाजायला उशीर झाला आणि मुलगा यायला उशीर झाल्यानंतर, मुलगा आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली महाराज त्याचं ध्रुपद. मूर्ख आहेस का? पाणी पाजलं नाही. मूर्ख आहेस का? लग्नाला गेलास. अरे मूर्ख आहेस, तुला काही जमत नाही. एवढं मोठं मी कमवून ठेवलंय तरी सुद्धा तुला संसार करायला जमत नाही म्हटलं महाराज. पण महाराज एक असा गोळ होता, त्याच्या घरी जरा 5 वर्षाचं महाराज एक बाळ होतं, त्याचा नातू. ते असं पटांगणात खेळत होतं आणि नेमकीच मंगळवेढ्याची जत्रा झाली. इथल्या तालुक्यातला होता. मी गावाचं नाव सांगितणार नाही, तुम्ही तिथं जाऊन विचारता त्याला नाही का. पुरा गोळायचा. पण महाराज मंगळवेढ्याची जत्रा झाली की महाराज. आणि यात्रा झाल्यानंतर त्याने तिथून एक एसटी आणली होती महाराजाशी. आणि एसटी आणल्यानंतर महाराज ते म्हणायचे चला मंगळवेढा पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर. ज्या ज्याला बसून घ्यायचं ना महाराज तिथे बसून घ्या म्हणायचं. काय म्हणायचं? चला पंढरपूरला दर्शनाला चलायचं, चला म्हणायचं महाराज. आणि त्याने काय केलं महाराज, हे मथुर तिथं बोलत होतं ना. कोण? त्याचा आजोबा महाराज. पुराव्यानिशी बोलणारा बुवा आहे महाराज. जे जे वडील करती नाही येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म आठवती. हे प्रमाण कोणाचं आहे महाराज? तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात तिथं जे जे वडील करतात ना तेच मुलं करत असतात महाराज. मी पुराव्याने बोलणार आहे महाराज. त्या बोळाकडे पुरावा नाही ना, त्या बोळाला इथंच पुरावा, एवढंच पुरा, जास्त नका. माझ्याकडे पुरावा आहे, पुराव्यानिशी बोलणार आहे. जे जे वडील करतात, जे जे आजोबा करतात ना तेच आपले नातू आपले मुलं करत असतात महाराज. मग त्या मुलाच्या कानावरती काय पडलं? आपल्या वडिलाला कुणी दिलं? आपल्या आजोबा काय म्हटला? मूर्ख मूर्ख. बऱ्याच बऱ्या म्हटलं महाराज. आणि ते मुलगा आधी आपला खेळत होतं मंगळवेढा पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर. पण महाराज तिने ऐकल्यानंतर महाराज ते काय म्हटलं माहितीये का? ते म्हणलं चला 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 मंगळवेढा पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर. ज्या ज्या मूर्खाला बसून घ्यायचंय त्या त्या मूर्खाने बसून घ्या. आणि हे कुणी ऐकलं महाराज? त्याच्या आजोबाने ऐकलं ना महाराज. आणि मथुर जरा संकित होतं. तुम्हाला मी म्हणलं जरा खोडेल मथुर होतं. आणि त्यांनी काय केलं महाराज? चटकन उठलं, झपकन झपका दिला महाराज. हे असं सपकन हाणला, जरा कमी पडला उशीर, जरा जास्त हाणला होता. आणि हाणला महाराज. हाणल्यावर मुलगा रडायला लागला. लहान लेकरू त्याला काय कळतंय महाराज? रडलं रडलं, अर्धा तास रडलं महाराज. अर्धा तासानंतर शांत बसलं महाराज. लेकरू रडून रडून केव्हा रडणार? आई शेतात गेलेली होती आणि ह्या म्हाताऱ्याकडे ठेवलेलं होतं महाराज. हे बी बेजार झालं त्याला. याला गावात बिड्या प्यायला जाता येत नव्हतं, पत्ते खेळायला जाता येत नव्हतं. कारण की नातू घरी ठेवलेला होता ना. मग त्याच्यामुळे महाराज हे जरा त्याच्यावर बी चिडलेलं होतं. आणि त्याला निमित्त भेटलं की काय की मूर्ख मूर्ख म्हटलं की बाबा शिवी देऊ नये लेकराने नाही का. पण नाही की यांनीच दिली होती त्याच्यामुळे तिने ऐकली. लेकराची काय चुकी होती? मग महाराज ते असं म्हटलं. महाराज परत अर्धा तासांनी सुरू केलं. मंगळवेढा पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर.
ज्या मूर्खाला बसून घ्यायचंय ते मूर्ख बसा, कारण आताच्या त्या मूर्खामुळे गाडी अर्धा तास लेट झाली. आपण जे करतो ना महाराज हेच आपली मुलं करत असतात. त्यामुळे आपण चांगले संस्कार आपल्या मुलाला लावले पाहिजे. आपला मुलगा असा वारकरी म्हणून महाराज कुठेतरी उभा राहिला पाहिजे. महाराज असा उभा दिसला ना तर म्हटलं पाहिजे कुठतरी, अरे 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 त्याच्या अमक्याचा मुलगा तिथं कीर्तन करतय, कीर्तनात टाळ वाजवतय, आनंद वाटेल का नाही आपल्या मुलाला? कुणी म्हणतंय नाही नाही अरे शामरावचा मुलगा चौकात मावा म्हणते, बरं वाटतंय का जीवाला? जर एखादं म्हटलं की कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे तर जीवाला बरं वाटते. त्यानंतर महाराज आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे. आपल्या मुलाला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घातलं पाहिजे. महाराज त्यांच्यावरती आपण जेवढे चांगले संस्कार करू तेवढे आपल्याला ते म्हातारपणाला सांभाळणार आहेत, नाहीतर मग कुठं टाकणार आहेत. पंढरपूरला भरपूर वृद्धाश्रम आहेत महाराज, जवळची जवळ आहेत आपल्याला इथून, कायला लांब न्यायची काही गरज नाही का? आपल्या मुलाला आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. महाराज थोड्या वेळामध्ये जेवढं बोलण्याचा प्रयत्न केला, जेवढं काय असेल ते माझ्या गुरुवर्यांचं समजा, जेवढं चांगलं असेल तेवढं घरी घेऊन जा, जेवढं काय वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. महाराज परत एकदा जर पुन्हा एकदा प्रयत्न सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं तर याहून सुंदर सेवा करू. कारण महाराज सिस्टीम सुद्धा नाही, अजून सुद्धा मला गाण्याची इच्छा होती, पण काय करू महाराज सिस्टीमने साथ दिली नाही. थोडं निवेदन महाराज अजून सुद्धा खूप सुंदर निवेदन करू आणि पुढच्या वेळेस या सुद्धा अजून माणसं आपल्याला पाहिजेत. आपण सगळ्यांनी आपापल्या मैत्रिणीला घेऊन यायचं, आपण आपल्या मित्राला घेऊन यायचं. पुढचं जे कीर्तन असेल ना महाराज ते माझं नाही दुसरं कोणाचं तरी असेल, पण निवेदन खूप सुंदर असेल. कारण महाराज यावेळेस जरा त्यांची इच्छा होती फक्त कीर्तन करावं आणि त्यांनी निवेदनाला थोडं गडबड उशीर वेळ कमी पडला नाही का महाराज. त्यांनी तरी सुद्धा सुंदर निवेदन केलं, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करेल. माझ्या सेवेकरिता उपस्थित माझे परमस्नेही परममित्र आमचे महाराज शशांक महाराज, आमचे जीवलग मित्र महाराज, ते सुद्धा खूप लांबून आलेत महाराज. त्यांची सुद्धा मी धन्यवाद मानतो. ते आमचे महाराज गायनाचार्य आमचे मित्र सुदाम महाराज, ते सुद्धा माझ्या सेवेकरिता उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमचे जीवलग मित्र, आमचे प्राण सखा, आमचे वेदांत महाराज राखुंडे पाटील महाराज, ते सुद्धा माझ्या सेवेकरिता मृदंग वरती बसलेले महाराज. ते महाराजांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो महाराज. आणि आमच्या नाथ ब्रह्म भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी महाराज, त्यांनी आल्यानंतर हरिपाठ केला, आता कीर्तनाला उभा आहेत महाराज. ताण घेऊ नका, आता जेवायचं आपल्याला थोड्या वेळ. मला माहिती तुम्हाला भुका लागल्यात नाही का महाराज. हे आमच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत, आमची पंढरपूरमध्ये संस्था आहे महाराज. आणि त्यानंतर माझ्या कीर्तनाकरिता माझे मित्र, माझे जीवलग मित्र आकाश महाराज बाड, ज्यांचं शिंगोर्णीमध्ये, तिथं जवळ शिंगोर्णी गाव माहिती ना तुम्हाला, तिथं संत बाळूमामाचं मंदिर आहे, एकदम सुंदर मंदिर आहे. तिथं सुद्धा खूप समाज महाराज येतो. ते आमचे शूटिंग करतात ते आकाश महाराज बाड. आणि त्यानंतर अजून एक जर सांगायचं ठरलं महाराज तर त्यांनी एक वेब सिरीज काढली, तिचं नाव आहे बाळूमामाची लीला, अशी त्यांची वेब सिरीज आहे महाराज. स्वतःच्या स्वखर्चातून ते वेब सिरीजची शूटिंग करतात. त्यानंतर त्या कलाकाराला ते पैसे देतात, त्या कलाकाराला पैसे देतात, तरी सुद्धा त्या मालिकेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. बाळूमामा आपले आहेत ना, कोणाची आहेत बाळूमामा? मग आपल्या बाळूमामाची लीला जर लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता महाराज एवढे जर कष्ट करीत असतील, स्वतःच्या स्वखर्चातून जर ते बाळूमामाची लीला लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता एवढा प्रयत्न करतायत, तर त्यांना साथ देण्याचं कर्तव्य कोणाचं आहे? कोणाचं आहे? मदत कुणी करायची? त्यांना आपण करायची. मग महाराज त्यांचं जे चॅनल आहे त्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. करणार ना? चॅनलचं नाव सांगतो महाराज, नाव काय ते चॅनलचं? मेंढी माऊली प्रोडक्शन चॅनलचं असं नाव आहे. सगळ्यांनी त्या मालिकेला प्रतिसाद करायचा. कारण महाराज एवढं कुणी कोणासाठी करत नाही हो. फक्त मामांनी जेवढे चमत्कार केलेत, मामांची जेवढी लीला आहे ती फक्त मामांच्या भक्तापर्यंत पोहोचावी, हीच त्या महाराजांची भावना आहे. आणि त्यांच्या मंदिराला सुद्धा पुन्हा एकदा नंतर भेट द्या. महाराजांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो, माझ्या सेवेकरिता उपस्थित राहिलेत. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे माझ्या कीर्तनाला आलात ना, तुमचं सुद्धा धन्यवाद महाराज. एवढ्या महाराणामध्ये फक्त मामांनी तुमच्यावरती कृपा केली आहे ना महाराज. आपला विषय होता उपकार, मामांचे तुमच्यावरती उपकार आहेत ना महाराज, त्याच्याकरिताच तुम्ही इथे आलात ना, नाही का? आणि नाहीतर कार्तिक जरांगेला तुम्ही ओळखतात का? ओळखतात का मला?
मग तुम्ही माझ्यासाठी नाही मामांसाठी आलात. मामांनी सुद्धा माझ्यावरती उपकार केलेत. महाराज जीवनामधलं पहिलं कीर्तन मी मामाच्या मंदिरावरती केलं. त्या मंदिराचं नाव महाराज संत बाळूमामा मंदिर शिंगोर्णी. त्या महाराजांच्या मंदिरावरती मी सेवा केली. तिथून पुढे माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली आणि आता अनेक जागेवरती माझे कीर्तन होतात. त्या मामांची कृपा आहे. कोणाची कृपा आहे माझ्यावरती? बाळूमामांनी माझ्यावरती कृपा केली. म्हणून ते आमचे अण्णा, त्यांचं नाव काय मला माहिती नाही, आम्ही अण्णाच म्हणतो, ते देशमुख नाहीत का, ते मला एक दिवस भेटले. म्हटले महाराज, म्हटलं काय हो? म्हटले महाराज आमच्या मठावर सेवा करा ना हो. म्हटलं सेवा कशाचा मठ आहे तुमचा? मला काय परिचय नव्हता नाही का. ते म्हणले बाळूमामाचा मठ आहे. मी त्यांना पहिल्या शब्दामध्ये फक्त एवढंच उत्तर दिलं, तुम्ही कळवा पण हाक मारा, हा कार्तिक जरांगे तिथं सेवा करायला तयार आहे. आणि महाराज त्या दिवशी सोबत आले. तिथं आल्यानंतर महाराज आमच्या संस्थेवरती आले आणि संस्थेवरती आल्यानंतर आम्ही सविस्तर चर्चा केली, कधी कीर्तन करायचं, तुम्हाला कधी वेळ आहे. मग ते म्हणले रविवारी महाराज थोड्या वेळ का होईना सेवा करा. जरा तयारी करण्याकरिता वेळ पुरा कमी पडला त्यांच्याकडं, तरी सुद्धा त्यांनी इतकी सुंदर निवेदन केलंय ना, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजा. आणि पुन्हा नाथ ब्रह्म भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी महाराज आल्यानंतर अर्धा एक तास हरिपाठ झाला. आता परत 2 तास कीर्तन झालं. त्यांच्या सुद्धा जीवात महाराज तुम्ही बसून सुद्धा तुम्हाला कंटाळा येतो महाराज. एवढे एवढे लेकर महाराज उभा राहिलेत नाही का, त्यांच्याकरिता एकदा पुन्हा टाळ्या. आणि गायनाला ज्यांनी माझे दोन्ही मित्र महाराज यांनी साथ केली, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजा. मृदंगाचार्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजा. आणि तुम्ही इथे येऊन बसलात ना महाराज, त्याच्याकरिता टाळ्या वाजवा. बाळूमामांनी मला जेवढी बुद्धी दिली, जेवढं बोलण्याची काय दिली महाराज बुद्धी दिली, त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वेळेस जर मला संधी दिली, बाळूमामाचे जर माझ्यावरती पुन्हा एकदा जर उपकार झाले, तर मी बोलण्याचा आणि पुन्हा एकदा चांगलं गायन करण्याचा प्रयत्न करेल. मला गाणे म्हणायचे होते महाराज, पण काय करू ना, सिस्टीम नाही, आवाज बसतो महाराज, आवाज ओढतोय सिस्टीम. थुका किळू किळू मी बेजार झालो महाराज. काय कळामच काय मिळेल, सिस्टीम जरा अपुरी पडली. पुढच्या वेळेस महाराज सिस्टीम पासून सगळं नियोजनच माझ्याकडे घेतो, जरा जबरदस्त वातावरण करून टाकू. हे दिसतं ना, हे पूर्ण हे सगळं भरलं पाहिजे महाराज. एवढं नियोजन आपण करू. माझ्याकडून जर काही एखादा शब्द चुकून गेला असेल तर आई वडील समजून मला माफ करा. पुढच्या वेळेस आपण चांगली सेवा करू. आणि एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो.